आणि आता ब्रेकनंतर बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंनी शिवसेना मंत्री भरत शेठ गोगावलेंची सदिच्छा भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानं अनिकेत तटकरेंनी भरत गोगावलेंचे आभार मानले। तर कोकण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळा मानेंनी माघार घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। दरम्यान आता किती झालं तरी येणाऱ्या काळात रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंच्या रूपाने रायगडकरांना मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवींनी व्यक्त केला आहे। रायगडचं पालकमंत्रीपद भरतच्या रूपाने मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही पण ठरवतील। पण तटकरेंनी आता घुमजाव केलंय ते आश्चर्य निश्चित आहे, कारण मध्यंतरी चर्चा झाली की कोकणाचे कॉम्प्रोमाइज पालकमंत्री किंवा ह्याच्यावर झाले का, हे अनेक लोकांचा प्रश्नचिन्ह होतं। पण नेहमीप्रमाणे तटकरेंचा स्थायी स्वभाव आहे आणि त्याच्याबरोबर परवाच्या वक्तव्यात ते घुमजाव करण्याचा प्रयत्न केला। जरी असलं तर तो आमचा अधिकार निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय काही एकाच महिन्याच्या आतमध्ये ते पालकमंत्री भरतच्या रूपात नक्की मिळणार।